तुम्ही बघू शकता असे झटपट असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता असं मस्त झालेले आहेत आपले मोमोज. आणि चटणीबरोबर तर खूप छान लागतात. मोमोजची चटणीसुद्धा मी चटणीची रेसिपीसुद्धा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला व्हेज मोमोज. त्यासाठी मी इथं 1 कप इथं अर्धा कपमध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मी वजनाला 200 ग्रॅम आहे मैदा. यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ, त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आपल्याला. आता व्यवस्थित आपल्याला ह्या मैद्याला तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आपल्याला थोडं थोडं पाणी करून याचा एक घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं, एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला. आता घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घट्टसर आपण हे मैदा मळून घेतलेला आहे. आपल्याला त्याला अर्धा तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे. आता आपल्याला मोमोजचं सारण बनवायचं आहे. इथे एक कढई ठेवलेली आहे. मी कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 2 टीस्पून लसूण घेतलेला आहे मी बारीक कापून. 1 टीस्पून मी अद्रक घेतलेले बारीक चॉप करून. आता आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे, जास्त लाल नाही करायचं. यामध्ये घालायचे आपल्याला मी 1 मिरची हिरवी बारीक कापून घेतलेली आहे, ते घालायचे आपल्याला. आपल्याला 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. लसूण आणि अद्रक व्यवस्थित आपली परतून झालेली आहे. तर इथं घालायच्यात आपल्याला भाज्या. मी इथं 2 कप पत्ताकोबी घेतलेले आहे एकदम बारीक कापून. 1 कप गाजर खिसून घेतलेला आहे. 1 शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. इथे 1 मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला आता भाज्या घालायच्या. तर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि भाज्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. 3 ते 4 मिनिट आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत. गॅस कमी जर केला तर भाज्या सॉफ्ट होतात आणि त्याला पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर भाज्या परतल्या म्हणजे हे क्रंची राहतात भाज्या. याला पाणी सुटत नाही, अशा ड्राय भाज्या होतात मोठ्या गॅसवर परतल्यामुळे. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. कांद्याची पात, बीन्स यामध्ये तुम्ही घालू शकता. तर यामध्ये घालायचे आपल्याला कापून घेतलेली कोथिंबीर. त्यानंतर इथे 1 चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे, ते घालायचं आपल्याला. तर 1/2 चमचा मी काळी मिरी पूड घेतलेली आहे, ते घालायचं आहे. आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ राहतं, त्यामुळे आपल्याला कमीच मीठ घालायचं आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा अगदी मार्केटमधल्यासारखे मोमोज तुम्ही पटकन बनवू शकता.
व्यवस्थित मिक्स झालेला आहे. भाज्यासुद्धा आपल्या अशा ड्राय झालेल्या आहेत. आपलं सारण तयार झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया. 25 ते 30 मिनिट झालेले आहेत. तर आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं नरम झालेला आहे आपला डो. याला थोडंसं आपण आणखीन 1 मिनिट याला मळून घेऊया. अशा प्रकारे आता आपण याचे छोटे छोटे एकसारखे गोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, मीडियम साईजचे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत एकसारखे. अशा प्रकारचे एकसारखे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला यामधला एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त पातळ पण नाही लाटायचा आणि जास्त जाड पण नाही ठेवायचा. आपण चपाती जशी लाटतो त्या साईजचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं सारण घालायचं आहे. आपल्याला 1 चमचाभर सारण घालायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला मोमोज बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जसा मोदक बनवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हा मोमोज बनवून घ्यायचा आहे. एका साईडकडून आपल्याला अशा एक साईडलाच पाकळ्या दाबायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थित तोंडाचं दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपला मोमोज झालेला आहे. तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच मोमोज बनवून घ्यायचे आहेत. तर सुद्धा आपण मोमोज बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला दुसरा सुद्धा प्रकार दाखवते मी. यामध्ये सारण घातलेलं आहे. आपल्याला आता एका साईडकडून आपल्याला हे तोंडाचं मिटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर एक बाजूकडून आपल्याला हे दाबत जायचं आहे. दुसरी बाजू अशीच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता. नंतर इकडची बाजू आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे दुसरा सुद्धा मी बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारेच आपल्याला सर्व मोमोज बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी मोमोज बनवून घेतलेले आहेत. बाकी सुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. इथं मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडा थोडा गॅप ठेवून हे मोमोज ठेवून द्यायचे आहेत. तुम्ही यामध्ये बटर पेपर घालून सुद्धा स्टीम करू शकता किंवा केळीचं पान, तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चाळणीत ठेवून ते स्टीम करू शकता. अशा प्रकारे आता मी इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका भांड्यात. त्यावर आपल्याला चाळणी ठेवून द्यायचे आहे. हे आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे. तर यावर आपल्याला आता चाळणी ठेवून द्यायची आहे. तुम्ही स्टीमर असेल तुमच्याकडे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता. यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 ते 12 मिनिट आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत. साधारण 12 ते 13 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता
असे मस्त आपले मोमोज तयार झालेले आहेत. असे व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. तर आता आपण खाली काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये खातो तसेच आपले मोमोज घरच्या घरी तयार झालेले आहेत. हे व्हेज मोमोज करायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि अगदी घरच्या सामानामध्ये तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.